तुम्हाला कोणती आवडलेली अगरबत्ती आमच्याकडे? मला गुरुकृपा स्पेशल. हो. गुरुकृपा स्पेशल ही मी सातारला माझ्या गाववाल्याला 2-3 ॲडव्होकेटना दिली होती, वकिलांना. त्यांचे परत मला फोन आले. नमस्कार मंडळी, तर आज गुरुकृपामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. पूजा आपली झालेली आहे बघा, आणि आपण सांगितल्याप्रमाणे प्रत्येक दिवशी एक वस्तू दाखवायची. तर आज आपल्या दुकानातील आपण स्पेशल ज्या मूर्त्या आहेत अँटिक कलेक्शन ते दाखवणार आहोत. जसं की कालच मी एक शॉर्ट टाकला होता विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती. आता आषाढी वारी जवळ आलेली आहे, ही बघा एकदम सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तुम्ही बघू शकता. 1050 रुपये किंमत आहे आणि अँटिक आहे, पूर्ण डिटेल आहे आणि 2 इंच याची साईज आहे. ही विठ्ठल रुक्मिणीची झाल्यानंतर आपण दत्त महाराज बोललो, ते उभे दत्त महाराज आलेले आहेत असे. हे बघा सुंदर अशी दत्त महाराजांची मूर्ती आहे, बघू शकता तुम्ही. 2160 रुपये किंमत आहे, अंदाजे 3 इंच उंची आहे. त्याच्याबरोबर आपल्याकडे अशा छोट्या पण दत्त महाराजांच्या मूर्त्या आलेल्या आहेत. तशीच आहे स्वामींची एक आपल्याकडे एकदम छोटी मूर्ती, स्वामी महाराजांची बघू शकता तुम्ही, केवढी सुंदर एकदम. ते 1 इंचाची मूर्ती असेल, 1 इंचापेक्षा कमी, एकदम छोटी पण सुबक काम एकदम अशी आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे सगळ्यात खास म्हणजे बाळूमामांची मूर्ती आली आहे बघा. हे बाळूमामांची मूर्ती पंचधातूमध्ये कुठे बघायला मिळत नाही. ही आपल्याकडे बाळूमामांची सुंदर अशी मूर्ती आपल्याकडे आलेली आहे, बघू शकता तुम्ही. पूर्ण अशी 3 इंचाची आहे. ओके, तर अशा वेगवेगळ्या आपल्याकडे मूर्त्या आहेत, आपण दाखवते तुम्हाला. जसं की बघू शकता तुम्ही, ही दत्त महाराजांची आपण मूर्ती आणली होती. ही 3 इंचाची सुंदर अशी दत्त महाराजांची नवीन मूर्ती आहे. लिमिटेड स्टॉक आहे, एवढी प्रचंड मागणी आहे ह्या मूर्तीला. तसंच ही आता एक नवीन आले 3 इंचामध्ये आहे. ती 4 इंचाची आहे, ही 3 इंचामध्ये दत्त महाराज आहेत. तसेच ही बघू शकता तुम्ही लक्ष्मी आणि नारायण अशी एकत्र मूर्ती आहे. त्याच्याबरोबर गाय वासरूचे विविध प्रकार आहेत आपल्याकडे. गाय वासरू कमीत कमी 1.5 इंचापासून ते अगदी आपल्याकडे 5 ते 6 इंचापर्यंत पंचधातूची मिळणार. तशीच भैरी भवानीची मूर्ती आपल्याकडे आहे. हे बऱ्याच लोकांचं कुलदैवत असतं. त्याचे पहिले टाक मिळायचे, पण आता मूर्ती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. भैरी भवानीच्या मूर्तीचे 2 साईज आहेत आपल्याकडे. एक अंदाजे 3 ते 4 इंचापर्यंत, 5 इंचापर्यंत आहे, आणि ही जी मूर्ती आहे ती 3 इंचाची आहे. ही पण सुंदर अशी बघू शकता. सरस्वती देवीची मूर्ती आहे बघा, सुंदर अशी सरस्वतीची मूर्ती आहे. तसेच अन्नपूर्णाचे आपल्याकडे भरपूर प्रकार आहेत. हे अँटिकमध्ये आहे, सुंदर अशी अन्नपूर्णा. त्याच्याबरोबर ही एकविरा देवीची मूर्ती किंवा आपलं कुलदैवत असं मानू शकता तुम्ही. वेगवेगळ्या रूपाने देवीचं रूप म्हणून ह्या मूर्तीला ठेवतात. तरी कोण एकविरा म्हणून पुजतं, कोण आपली कुलदेवता म्हणून पुजतं, अशी वेगवेगळी आईचं स्वरूप आहे. तसंच ही आपली बहुचर्चित स्वामींची मूर्ती, ही हिला एवढी मागणी आहे आपल्याकडे, आणि फर्स्ट टाइम पहिल्यांदा आलेली आहे अशी 3 इंचामध्ये सुंदर अशी स्वामींची मूर्ती बघू शकता. याच्यामध्ये आपल्याकडे 4 इंचाची पण आहे आणि 3 इंचाची. दत्त महाराजांची उभी ही एकदम सुपर अशी जबरदस्त मूर्ती आहे बघा दत्त महाराजांची. त्यामध्ये उभी आहे, गाय वासरू, त्याबरोबर श्वान आहे खाली, आणि काम एकदम रेखीव. अंदाजे हिची 6 इंचाची आहे आणि किंमत हिची 4610 अंदाजे. 4610 म्हणजे हीच राहिला असं नाही, कारण किमत्या बदलत असतात. लोक म्हणतात तुम्ही किंमत सांगत नाही, कारण किमती ह्या बदलत असतात. आमचा व्हिडिओ समजा 2 वर्षांत कोणी बघितला आणि तुम्ही सांगितलं होतं ही किंमत आहे, तर कसं चालेल, म्हणून किंमत आम्ही सांगत नाही. त्याचं कारण हे. नमस्कार मंडळी, तर आपल्याकडे गोवर्धन भोसले आले आहेत. आज कित्येक वर्ष आपल्याला ते पुस्तकं देत आहेत. त्यांचा एक स्वतःचं असं ठाण्यामध्ये आहे व्यवस्था, की ते प्रत्येक दुकानाला पुण्यामधून पुस्तकं आणतात आणि निवडक साहित्य वगैरे आपल्याला देतात. आज 25 वर्ष आपल्याबरोबर ते त्यांचे संबंध आहेत. काय सांगाल भोसले? गुरुकृपा धार्मिक ग्रंथ भंडार लालबाग मधील, बरोबर, म्हणजे हे एक संतांचं एक चांगलं माहेरघरच आहे. बरोबर. गेली 36 वर्ष तात्या हा व्यवसाय पुढे सांभाळत आहेत. बरोबर. आणि तात्यानंतर त्यांचे 2 जी मुलं आहेत, मंगेश आणि ज्ञानेश, हे दोघे बंधू एकनिष्ठपणे हा व्यवसाय पुढे सांभाळून गिरायकाशी एक सलगीनं नम्रतेनं वागून आपला व्यवसाय पुढे नेत आहेत. या दुकानाबद्दल मला गेली 30 वर्ष झालं अत्यंत आदर आहे. एक जरी पुस्तक त्यांनी सांगितलं तरी मी इथे घेऊन येत आहे. आणि अतिशय प्रामाणिकपणे हे दोघे बंधू आपला व्यवसाय, धार्मिक पुस्तक असो, धार्मिक कुठलीही वस्तू असो, अगदी निष्ठेनं गिरायकाशी संबंध व्यवस्थित ठेवून त्यांनी अनेक प्रकारे
चांगले चांगले उपक्रम धार्मिक आध्यात्मिक राबवलेले आहेत आणि लालबागमध्ये हे एकमेव नाव आहे की गुरुकृपा धार्मिक ग्रंथ भांडार. विशेष म्हणजे यांच्या दुकानामध्ये जे धार्मिक साहित्य मिळतं ते तर अप्रतिम आहेच, पण विशेष या दुकानाचा की उदबत्तीची जी ख्याती आहे ती तुम्ही मुंबईत अख्ख्या कुठेही शोधली तर अशी ख्याती मिळणार नाही. त्याचा जो सुगंध आहे त्या सुगंधामध्ये या दुकानाची आध्यात्मिकता आणि मिसळलेली आहे आणि तात्या वगैरे इतक्या निष्ठेने उदबत्तीचा व्यवसाय लोकांपर्यंत पोचवतात की एक वेळ जर उदबत्ती इथे घेतली तर तुम्ही या दुकानात परत शोधत आल्याशिवाय राहणार नाही. बरोबर. हा माझा 30 वर्षाचा अनुभव आहे. बरोबर. तुम्हाला कोणती आवडलेली अगरबत्ती आमच्याकडे? मला गुरुकृपा स्पेशल. गुरुकृपा स्पेशल ही मी सातारला माझ्या गाववाल्याला 2-3 ॲडव्होकेटना दिली होती, वकिलांना. त्यांचे परत मला फोन आले की तीच अगरबत्ती मला परत पाठव. ओके, धन्यवाद. तुम्ही हा अनुभव दिलात त्याबद्दल आम्ही तुमचे आभार. खरं सांगायचं म्हणजे गोवर्धन भोसले अशी व्यक्ती आहे की तुम्हाला कोणतंही अगदी दुर्मिळ पुस्तक पाहिजे तर एकच नाव समोर येतं, ते म्हणजे गोवर्धन भोसले. तुम्ही कुठलंही पुस्तक सांगा, जसं की ठाणे, मुंबई, पुणे, म्हणजे तुम्हाला जर कुठलंही निवडक पुस्तक जे मिळत नसेल ते अवेलेबल करून देणार. त्यांची ग्रंथ पंढरी नावाची संस्था आहे, त्याचा मी तुम्हाला खाली नंबर दिला आहे. तुम्हाला जर काही कोणतं पुस्तक पाहिजे असेल तर नक्कीच त्यांच्याशी व्हॉट्सअप मेसेज किंवा संपर्क करू शकता. धन्यवाद. बरोबर. तर आज आपण आपल्या दुकानातील मूर्त्या दाखवल्या, असंच काही वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला दाखवत राहणार नेहमी. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.